नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज वटपौर्णिमेच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपल्या ज्या रीती परंपरा आहेत त्या आपल्याला आपल्या पद्धतीनं जरी जमत असल्या तरीही आपण तसंही केलं पाहिजे. पूर्णपणे जरी आपल्याला येत नसलं तरी आपल्याला जसं जमतं त्या पद्धतीनं आपण करायलाच पाहिजे, कारण त्या आपल्याला काहीतरी चांगल्याच गोष्टी शिकून जातात. आणि आपले सण तर आपण साजरे करताना खरंच खूप उल्हासाने साजरे केले पाहिजेत, कारण प्रत्येक सणामध्ये काहीतरी वेगळाच अर्थ आपल्या आहे. त्यामुळं सण साजरा करताना तो खरंच खूप छान पद्धतीनं साजरा करायला पाहिजे. आज आमच्या आहोंनी पण माझ्यासाठी गजरा आणला होता. त्यानंतर पोळ्यांचा स्वयंपाक केला आणि घरची केलेली कुरडई किती छान फुगते आणि ही कुरडई खायलाही छान लागते. सणाला जरी आपण स्त्रिया नटलेलं दिसत असलो तरी घरामध्ये इतरही खूप कामं असतात आणि ती सर्व कामं करूनच आपल्याला या बाकीच्याही गोष्टी कराव्या लागतात. आपल्याला दोन्ही गोष्टींचा मेळ हा बसवावाच लागतो, कारण स्वयंपाक केल्याशिवाय आणि बाकीच्या सर्व गोष्टी घरातल्या केल्याशिवाय आपल्याला जरी बाकीच्यांना दिसत असलं की नटून मिरवतात, पण या सर्व गोष्टी तर कराव्याच लागतात आणि यातूनच खरा आनंद आपल्याला घेता येतो. त्यानंतर देवांना नैवेद्य दाखवला आणि पूजेचं ताटही तयार केलं. आणि आमच्याकडे ही चुडे बसवण्याची जी पद्धत आहे, आमच्या ताईंनी मला चुडे बसवले. त्यांना आम्हाला दोघींना बसवायला छान जमतात चुडे आणि पाटले दोन्हीही आम्ही प्रत्येक, म्हणजे आमच्याकडं असं म्हणतात की आईवचं लेणं असतं चुडे आणि पाटली, ती आमच्याकडं बसवतातच. मग आम्ही दोघींनीही ती बसवली. त्यांनी खूप छान बसवली. चुडे आणि पाटले दोन्हीही त्यांनाही बसवल्या. आणि नंतर आम्ही तयार झालो वडाची पूजा करायला जायला मंदिरात. अशा साधंच तयार झाले होते. पण कोणताही सण असू दे, आपण जे काही करतो ना ते छानच वाटतं आणि ते आपण उत्साहानंही करतो. त्यानंतर आम्ही आमच्या जवळच मंदिर आहे, त्या मंदिरातच वडाचं झाड आहे. आमच्या ताईंचं चाललं होतं की पारंब्या असलेल्या वडाचीच पूजा करायची, म्हणून या झाडाला पारंब्या आल्यात तर याच झाडाची पूजा केली आम्ही. कारण वडाच्या झाडाला पारंब्या आल्या म्हणजे ते जास्त वर्षांचं असतं असं शास्त्र असेल बहुतेक. त्यामुळं त्यांचं म्हणणं होतं की पारंब्या असलेल्या वडाच्या झाडाची आपण पूजा करू आणि आम्ही तसंच केलं. सगळीकडे असं झाड सापडणं शक्य नसतं, पण वडाच्या झाडाची तर पूजा आपण केलीच पाहिजे. त्यानंतर आम्ही इथे ज्या आजी होत्या त्यांचा मान असतो म्हणतात, म्हणून त्यांचीही ओटी भरली आणि त्यांचाही आशीर्वाद घेतला. महादेवाच्या मंदिरातही जाऊन आम्ही दर्शन घेतलं. सणाच्या दिवशी सर्व स्त्रियांना वेगळाच उत्साह असतो. कितीही काम असलं तरी आनंदाने सर्व गोष्टी करतात आणि कितीही पटापट आवरलं तरी वेळ सणाच्या दिवशी कसा निघून जातो तेच काही कळत नाही. उपवास असला तरी जास्त असं काही वाटत नाही आणि सर्व गोष्टी मनापासून केल्या की त्या जाणवतही नाही. आणि माझंही तसंच आहे. त्यानंतर 5 सुवासिनींच्या ओट्या भरायच्या म्हणून आम्ही बाहेर बसलो होतो. मंदिरात आलेल्याच 5 सुवासिनींच्या आम्ही ओटी भरून घेतली. मी आणि आमच्या ताई दोघीजणी छान प्रकारे आवरून मंदिरात गेलो होतो. देवीचं मंदिर तर बंदच होतं, पण बाहेरच आपला नमस्कार केला व नैवेद्य ठेवला. माझ्या मुलीने तर शाळेत जातानाच नैवेद्य भरून तयारी करून गेली होती, कारण त्यांना या गोष्टी शिकवल्या तर त्याही शिकतात आणि घरात मुली असल्या तर अजून उत्साहानं आपण सण साजरे करतो असं मला वाटतं. अशी आम्ही आमची वटपौर्णिमा साजरी केली. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका साध्या आणि छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.